नमस्कार मित्रांनो, मी निसर्गमित्र देवीदास थोरात आणि आज दिनांक 21 एप्रिल 2026 वार मंगळवार. मित्रांनो, आमच्या येथील जागृत देवस्थान भिकांशोली बाबा मंदिर आहे आणि या ठिकाणी हा अनेक वर्षापूर्वीचा हा दगडी हौद आहे आणि या हौदाला आपण मागील व्हिडिओमध्ये आणि बघितला असेल बातमीमध्ये आपण याची साफसफाई स्वच्छता केली होती. त्यानंतर आता आपण हा हौद भरून ठेवलेला आहे. या ठिकाणी नवीन हौद पण झालेले आहेत, पूर्ण हौद भरून ठेवलेले आहे. आणि मित्रांनो, आपल्याकडे जर असेल तर असा हौदामध्ये या ठिकाणी काडी टाकावी, जेणेकरून प्राणी या ठिकाणी पाणी पितात, परंतु पक्ष्यांना आणि ज्या मधमाशा असतात त्यांना या ठिकाणी पाणी पिता यावं यासाठी आपण अगदी सोपी पद्धत या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यावर आपण आता अशा काड्या टाकलेल्या आहे मित्रांनो. याच्यावर बसून या ठिकाणी पक्षी जे आहे ते पाणी पितात आणि तृप्त होतात. मित्रांनो, खूप ऊन आहे, अतिशय तापमान जास्त आहे, आपण बघितलं असेल मित्रांनो. त्या अनुषंगाने या ठिकाणी एक वेळ अन्न नाही मिळालं तरी चालेल, पण पाण्याची खूप आवश्यकता आहे. सावली, ऊन, वारा यापासून या ठिकाणी संरक्षण पक्ष्यांना पाहिजे, म्हणून आपण दरवर्षीप्रमाणे हा हौद भरून ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीनं काड्या टाकलेल्या आहे मित्रांनो. आता आपण या इकडं अजून एक हौद आहे, तिथं पण बघू शकता. तिथं पण आपण अशा पद्धतीनं या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी हे हौद आहे, याच्यावर पण आपण ठेवलेलं आहे. इथे एक छोटासा हौद आहे, इथं पण आपण अशा पद्धतीनं या ठिकाणी ठेवलेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि फॉलो करा मित्रांनो. अशा पद्धतीनं आपण देखील पशुपक्ष्यांसाठी निस्वार्थ या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी, एवढंच आपल्याला या माध्यमातून सांगतो. धन्यवाद.